हाय गाईस, तर मी बनवणार आहे भरलेली वांग्याची भाजी। त्यासाठी मी अशा प्रकारे वांगे कापून घेतले। तर कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा घेतला आहे। मसाल्यांमध्ये मी घेतले धनी पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, थोडा सोहाना आणि हळदी। तर यामध्ये मी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे। दुसरीकडे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवला आहे। तेल गरम झाले आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकूया फोडणीसाठी। थोडेसे जिरे आणि आपण यामध्ये आता कांदा ॲड करणार आहोत। तो कांदा ॲड केला आहे। कांदा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे कांदा फ्राय झाला आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि टोमॅटो टाकणार आहोत आणि व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि फ्राय करून घेऊया। तर असं कांदा आणि टोमॅटो फ्राय झाला आहे। त्यामध्ये आपण मिरची आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत। मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व आणि थोडं फ्राय होण्यासाठी ठेवूया। दुसरीकडे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, त्यामध्ये आपण हे सर्व मसाले ॲड करणार आहोत। तर मसाले व्यवस्थित आपण कूटमध्ये मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे मी मसाले व्यवस्थित मिक्स करत आहे। तर मसाले मिक्स करून झाले आहे, आपण वांग्यामध्ये भरून घेऊया। तर या प्रकारे मी वांग्यात भरून घेतले आहे। तर दुसरीकडे आपला मसाला फ्राय झाला आहे, तर त्यामध्ये आपण वांगे ॲड करणार आहोत। वांगे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे मी मिक्स करत आहे। तर मिक्स करून झाले आहे। त्यामध्ये आपली उरलेली शेंगदाण्याची कूट आपण ॲड करणार आहोत। तर शेंगदाण्याची कूट ॲड केली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व। ते अशा प्रकारे मिक्स झाला आहे। आता त्यात आपण वांगी शिजतील याप्रमाणे पाणी टाकूया। तर मी अशा प्रकारे पाणी ॲड करून मिक्स करून घेत आहे। तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे। आता आपण शिजण्यासाठी झाकण ठेवूया। तर 15-20 मिनिटासाठी ठेवून देऊया। तर या प्रकारे आपले वांगे शिजले आहेत आणि अशी भाजी तयार आहे। तर अशा प्रकारे मी भाजी बनवली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।